नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, या दिवशी सकाळपासून खरीप 2025 च्या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत देशातल्या 35 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना आज 3900 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा पीक विमा द्यावयाचं वाटप हे काही दिवसात करण्यात येणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजस्थानात झुंझुनू येथे आयोजित कार्यक्रमात एका रिमोटच्या बटनावर हे पैसे कोणत्या तारखेला जमा होणार ते सुद्धा सांगितले आहे। शेतकरी मित्रांनो, या आयोजित केलेल्या कार्यक्रमात कृषी मंत्री यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिलेली आहे की 30 जिल्ह्यामध्ये एवढा मोठा निधी आम्ही या तारखेला एका बटनाच्या क्लिकवर ट्रान्सफर सुद्धा करणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रातील या 30 जिल्ह्यांना एवढा कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे, तो कधी मिळणार ते सुद्धा आपण बघूया। आधी जिल्ह्यांची यादी बघूया। शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्याला 180 कोटी, परभणी जिल्ह्याला 145 कोटी, हिंगोली जिल्ह्याला 85 कोटी, नांदेड जिल्ह्याला 175 कोटी, लातूर जिल्ह्याला 135 कोटी, धाराशिव जिल्ह्याला 120 कोटी, जालना जिल्ह्याला 110 कोटी, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 160 कोटी निधी हा मंजूर झाला। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याला 75 कोटी, वाशिम जिल्ह्याला 95 कोटी, अकोला जिल्ह्याला 90 कोटी, त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला 170 कोटी, अमरावती जिल्ह्याला 140 कोटी, वर्धा जिल्ह्याला 70 कोटी, त्यानंतर नागपूर जिल्ह्याला 85 कोटी आणि चंद्रपूर जिल्ह्याला 100 कोटी, त्यानंतर सांगली जिल्ह्याला 70 कोटी, कोल्हापूर जिल्ह्याला 155 कोटी, सोलापूर जिल्ह्याला 60 कोटी, जळगाव जिल्ह्याला 125 कोटी, धुळे जिल्ह्याला 80 कोटी, नंदुरबार जिल्ह्याला 60 कोटी, पालघर जिल्ह्याला 50 कोटी, त्यानंतर शेवटचे जे 7 जिल्हे आहे त्यामध्ये गडचिरोलीला 65 कोटी, गोंदियाला 55 कोटी, भंडाऱ्याला 50 कोटी, नाशिकला 130 कोटी, अहिल्यानगरला 65 कोटी, त्यानंतर पुणे जिल्ह्याला 90 कोटी आणि शेवटचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्ह्याला 75 कोटी। म्हणजे या संपूर्ण 30 जिल्ह्यांना एवढा कोटी हा रुपये निधी हा मंजूर होणार आहे। म्हणजे हेक्टरी शेतकऱ्यांना 17,000 रुपयांची रक्कम आता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, या सर्व 30 जिल्ह्यांना येणाऱ्या बुधवार म्हणजे 10 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजतापासून संपूर्ण निधी हा वाटप होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।